नमस्कार, मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील सोनवडी या गावामध्ये आहे आणि सोनवडी या गावातील बंधाऱ्यावरून सध्या उजनी धरणामध्ये 1,67,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। आपण माझ्या या बाजूला पाहू शकता। हा जो आहे तो दौंड बंधारा आहे आणि या बंधाऱ्यावरून सध्या मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग जो आहे तो भीमा नदीमधून उजनी धरणाकडे होत असल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय आणि याच बंधाऱ्यावरती मोठ्या प्रमाणावरती नागझरी किंवा जलपर्णी वनस्पती जी आहे ती अडकली असल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय। प्रचंड असा पाण्याचा वेग आहे आणि आपण आता शेजारीच आहोत आणि माझ्या या बाजूला तुम्ही पाहू शकता हे नदीकाठचं एक शेत आहे आणि या शेतामध्ये सध्या पूर्णतः पाणी जे आहे ते भरलं गेल्याचं चित्र दिसतंय। यामध्ये कपाशी म्हणजे कापूस जे पीक आहे ते लावण्यात आलेलं होतं, परंतु सध्या पूर्णतः कपाशी जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि अक्षरशः एका तलावाचं स्वरूप जे आहे ते या शेतीला आल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय। आपण पाहू शकता पलीकडील साईडला जे पक्षी आहेत पाण्यामध्ये राहणारे ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येऊन शिकार करत असल्याचं चित्र दिसतंय। अगदी एखादा तलाव ज्या पद्धतीने असतो तसंच चित्र या शेतीच्या भागामध्ये सध्या दिसतंय आपल्याला। आता ज्यांची ही शेती आहे ते शेतकरी बांधव देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकी या भागातील परिस्थिती काय आहे। काय सांगाल काका, तुमचं नाव काय आणि काय परिस्थिती आहे या भागामध्ये? चंद्रशेखर बबनराव पवार, राहणार सोनवडी। आता जिथं आपण उभं आहोत हा 363 गट नंबर माझा बंधाऱ्याला खेटून आहे आणि बंधाऱ्याच्या म्हणजे अधिकारी लोकांचा जो हलगर्जीपणा आहे ह्याच्यामुळं आमच्या शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि कुठलीही म्हणजे जी कीवॉलला लागून जी कंपाऊंड भिंत हवी होती ही आज तगायत बंधारा झाल्यापासून आज तगायत ती बांधलेली नाही। त्याच्यामुळं दरवर्षी आमची शेती म्हणजे नाही का वाहून जाते, आम्ही दरवर्षी त्यात परत भरतो, परत तीच परिस्थिती निर्माण होती आणि अशीच म्हणजे ह्या जलपर्णीमुळं जी वेळेत न काढल्यामुळं अधिकाऱ्यांनी कुठलंही त्याच्यावर दखल घेतली नाही। त्यामुळं आज कमीत कमी 300 ते 400 एकर शेतीला हा नाहक आम्हाला भुर्दंड बसलेला आहे। 300 ते 400 एकर शेतीमध्ये नदीकाठच्या शिरला असल्याची माहिती जी आहे ती पवार काकांनी दिलेली आहे। नेमकं साधारणतः किती आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं यामुळे झालं? सरासरी आज कपाशीचं काही जरी नाही म्हटलं तर 1.5 लाखाच्या आसपासचं माझं नुकसान झालंय। छोट्या लागणीत अजून माझ्या बंधूच्या पलीकडच्या बाजूला लागणीत त्या लागणीसुद्धा पाण्याखाली, त्याच्यावर कमरे एवढं पाणी त्या सुद्धा गेलेले मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे। मोटर जे आहेत पाणी उपसा करण्यास त्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत। तुमची शासनाकडे काय मागणी? आमची शासनाकडे कळकळीची विनंती की जी नुकसान झालंय ह्याच्यावर आम्हाला त्यांनी मदत करावी। या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे की जे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या भागामध्ये झालेलं आहे त्यास मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी जी आहे ती येथील शेतकऱ्यांची आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।